नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पुणे महानगरपालिका शिक्षक भरती निघाली 2025 साठी. त्यासाठी त्याचे पद जे असतात आपल्याला प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 213 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता असणार आहे. डी-एड, बी-एड मराठी माध्यमवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर आपल्याला तो ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे, कोणत्या ठिकाणी जमा करायचा आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार नाही. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. पुण्याला इथं आपली नोकरी असणार मित्रांनो. ओके. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, Instagram आयडी, Facebook आणि WhatsApp ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे. मराठी माध्यम करार पद्धतीवरील शिक्षक भरती जाहिरात आलेली मित्रांनो. ओके. शिक्षक विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका भरती असणार आहे. ओके. कैलासवासी भाऊसाहेब शिरोडे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुण्यासाठी इथे मित्रांनो. ओके. शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांसाठी सन 2025-26 करिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी करता दरमहा अ, एकवट मानधन रुपये 20,000 असणार आहे मित्रांनो. करार पद्धतीने असणार आहे. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदीकरिता निवड प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार नेमणूक करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो आता तुम्हाला मानधन असणार 20,000 प्रति महिना, केवळ इथं 6 महिन्यांकरता आपल्याला इथं घेण्यात येणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला विविध करण्यात आलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करण्यात उमेदवारांचे विविध नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रामाणिक स्वयंसाक्षी छायांकित प्रतीसह शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कैलासवासी भाऊसाहेब शिरोडे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे येथे आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून आपल्याला इथं 5 दिवसापर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 2 च्या वेळेस आपल्याला इथं स्वतः तिथं आपल्याला जायचं आहे आणि स्वतः पाठवून द्यायची. पोस्टाने, टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज फक्त करतेवेळी उमेदवारांना मूळ कागदपत्रांसोबत पडताळणीसोबत यावीत मित्रांनो. ओके. आता इथे त्यांना स्पष्टपणे लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? स्वतः आपल्याला तिथे अर्ज जमा करायचा आहे 11 ते 2च्या दरम्यान. ओके. आता आज जाहिरात निघाली त्या 5 दिवसामध्ये. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ दिलेले आहे. प्राधान्यक्रमाने आता खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल. आता त्यामध्ये दिलेले आहे. इयत्ता 1ली ते 12वी माध्यमातून शिक्षण. त्याच्यानंतर आता दिले डी-एड, बी-एड मराठी माध्यम उत्तीर्ण. ओके. दुसरं जे दिलेलं आहे 1ली ते 10वी पर्यंत मराठी आणि 12वी अथवा इतर माध्यमातून शिक्षण डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्णवाले अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं 1ली ते 10वी मराठी अथवा इतर माध्यमातून 12वी मराठी माध्यमातून शिक्षण व डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे 1ली ते 12वी मराठी अथवा माध्यमातून शिक्षण डी-एड, बी-एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे शिक्षण पात्रता, शिक्षक पात्रता, अभियोग्यता, सी-ई-टी, टी-ई-टी चाचणीच्या गुणांक्रमाने आपल्याला उत्तीर्णांची प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो. ओके. क्रमाने. एकूण इथं पदं असणार आहे 213 पदे, 90% प्रमाणे एकूण पदे असणार आहे. ओके. आता इथं टोटल इथं पदे वगैरे दिलेली आहे. एकूण 191 पदे दिलेली आहे. ओके. 90% ओके. आता याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज पदं बघून घ्यायची, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येत असाल तिथं. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वरील आरक्षणामध्ये पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारांना जागेमध्ये बदल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना राहणार आहे मित्रांनो. ओके. आता सर्वसाधारण अटी वगैरे दिलेल्या आहे. आता वयोमर्यादा जी असणार आहे दिनांक दिवशीपर्यंत गणली जाईल मित्रांनो. जो त्यांनी दिनांक दिलेला आहे त्या दिवसापर्यंत. ओके. सर्वसाधारण खुल्या गटांसाठी शासकीय नियमानुसार कलमा वयोमर्यादा असणार 38 वर्ष, मागासवर्गीयांना असणार 43 वर्षापर्यंत राहील. अपंगांसाठी वयोमर्यादा असणार 45 वर्षापर्यंत आणि आपल्याला इथं गुणवत्ताधारक अर्जदारांचे प्राधान्य विचारता करण्यात येईल. ओके. अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेचा पुराव्यासाठी जन्मदाखलेचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्र, 10वीचे प्रमाणपत्र द्यायचे मित्रांनो. ओके. शैक्षणिक प्रत आपल्याला जोडणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला अथवा जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर 2 नंबरला महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी आपले अर्ज केला अथवा विविध अर्जात धारण केले म्हणजे निश्चित हक्क प्राप्त झाला असे नाही. ओके, 4 नंबरला त्यांनी सांगितलं आहे. निवडीच्या कोणत्याही टप्पा अर्जदार हा विविध पात्रता धारण न करणारा आढळल्यास गैरवर्तन, त्यानंतर दबाव तंत्र व इतर करताना आढळल्यास उमेदवारांची अथवा निवड रद्द करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथे दिलेले आहे त्यांनी आता, अर्जदाराने आपले अर्ज जाहिरातीमधील विविध नमुन्यातील निश्चित केलेल्या अर्जाप्रमाणे कराने. ओके, आवश्यक आहे नाही. सदर आपल्याला हे पद पूर्णपणे तात्पुरतं व हंगामी स्वरूपात करार पद्धतीने 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असल्याने या पदावर उमेदवाराचा प्राथमिक शिक्षक विभाग पुणे मनपा सेवेतील राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करण्यास उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरेल जातील. त्याच्यानंतर त्याबद्दल मित्रांनो आता कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाहीये. त्यामध्ये आपल्या शासकीय व अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त यांना आहे मित्रांनो. ओके, आता विविध मुदतीनंतर व अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जांसोबत आपल्याला उमेदवारांना शैक्षणिक व व्यावसायिक अर्जदाता, त्याच्यानंतर जातीचा दाखला, आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडण्यात यावेत. ओके, सत्यप्रतीमध्ये जोडण्यात आलेले नसल्यास त्यांना इथं अपात्र ठरवण्यात येणार मित्रांनो. म्हणजे आपल्याला जे पण आपले डॉक्युमेंट असणार आहे सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं जमा करायचे आपल्या फॉर्म सोबत. ओके, अर्ज सादर करताना उमेदवारांना यांनी त्यांचे मूळ प्रमाणपत्रे पडताळणीकरिता उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक, ईमेल ID देणे अनिवार्य आहे. वेळेअभावी पत्र व सूचना पाठविणे कामी मोबाईल SMS वापर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जे पण आता मोबाईल नंबर आपण मेल ॲड्रेस देणार आहे त्याच्यावरच तुम्हाला इथं ते त्यांच्याकडून अपडेट वगैरे भेटणार आहे. ओके, टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा विचारही केला जाणार नाही. संदर्भात आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवारांनी नियुक्त झाल्यास त्यांची अन्य ठिकाणी कोणतीही सेवा नोकरी करता येणार नाही. जर तुम्ही इथं सिलेक्शन झाला तुम्हाला कोणत्या वेगळी नोकरी करता येणार नाही दुसरीकडे. ओके, आयुक्त महानगरपालिका पुणेकडून इथं आलेला आहे. त्यासाठी ते ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म दिलेला आहे. आता शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका अर्जाचा नमुना, याच्यामध्ये त्यांनी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. प्रशासकीय अधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका. ओके, अर्जदाराचा अलीकडे काढलेला आय कार्ड आकाराचा याचा रंगीत फोटो स्वीकारायचा आहे आणि साक्षांकित आपल्याला सही करायची इथे क्रॉस साईन मध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेले आहे यांच्याकडे सादर करणे. विषय दिलेला आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिकेच्या मराठी माध्यम प्राथमिक शाळांमध्ये सन 2025-26 साठी इथं आपल्याला या शैक्षणिक वर्षाकरता 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी एकवट मानधन 20,000 रुपये, अक्षरी 20,000 रुपये करार पद्धतीने आपल्याला इथं प्राथमिक शिक्षण अर्ज असणार आहे. आता महादोळ इथं दिलेले आहे अर्जदाराचे नाव. आता इथं अर्जदाराचे नाव मराठीमध्ये लिहायचे आणि इंग्रजीमध्ये कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. ओके, कायमचा राहण्याचा पत्ता आपल्याला इथं लिहायचा आहे, सध्याचा राहण्याचा पत्ता लिहायचा आहे. ओके, कायमचा पत्ता सध्याचा पत्ता दोन्ही पत्ते टाकायचे आहे. दोन्ही सेम असेल सेम टाका. मोबाईल नंबर टाकायचा याच्यामध्ये. ओके, अनिवार्य असणार आहे. ईमेल ॲड्रेस टाकायचा ते पण अनिवार्य राहणार आहे, म्हणजे आपल्याला कंपल्सरी असणार आहे. जात टाकायची आपली कोणती जाती, त्यानंतर तिथं प्रवर्ग टाकायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे जन्मतारीख टाकायची, पूर्ण आपल्या अक्षरी जन्मतारीख टाकायची आहे. वय आपल्या जाहिराती प्रसिद्ध दिनांक रोजीचे वय, वर्ष व महिने इथं टाकायचं आहे. ओके, याच्यामध्ये डॉक्युमेंट शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता माध्यम आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्यानंतर बोर्ड राज्य, उत्तीर्ण दिनांक कितीपैकी किती गुण, प्राप्त गुण किती होते, शेकडा गुण किती ते टाकायचं आहे. याच्यामध्ये आता दिलेलं आहे. आता यामध्ये पहिलं SSC म्हणजे 10वीचं, HSC म्हणजे 12वीचं, DED TED आता आपण टाकू शकतो. ओके, DED TTED. ओके, BEDचं TET अभियोग्यता त्याच्यानंतर दिलेलं आहे. MS CIT पदवी व इतर काही असेल ते इथं माध्यम वगैरे लिहून आपल्याला सगळे दिनांक वगैरे टाकायचे या रकान्यामध्ये दिलेलं आहे सगळ्या बॉक्समध्ये. ओके, त्यानंतर अर्जासोबत आपल्याला माझ्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, गुणपत्रिके व इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रत जोडल्या आहेत. म्हणजे आता इथं काय लिहिलं त्यांनी, जे पण तुम्ही इथं शैक्षणिक देणार आहे सगळं याची माहिती, त्याची तुम्हाला याची झेरॉक्स कॉपी लावायची त्यांच्या मागे आणि आपल्याला झेरॉक्स पत्तीवर आपल्याला इथं सिग्नेचर करायची आपली, म्हणजे आपल्याला साक्षांकित म्हणता येईल. ओके, आणि माझी सर्व माहिती सत्य व अचूक आहे.
नियुक्तीसाठी जाहिरातीमधील विविध अटी शर्ती मला मान्य आहेत. तरी माझी एकवट मानधन करार पद्धतीने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी शिक्षक या पदाचा निवड होण्यास विनंती आहे. ओके. याच्यामध्ये दिलेला आपला विश्वासू अर्जदाराची सही इथं करायची आहे आणि त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण नाव खाली टाकायचं आहे. सोबत आपल्याला शैक्षणिक व व्यावसायिक गुणपत्रे, प्रमाणपत्र, दाखले आपल्याला द्यायचे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीची ही माहिती आलेली आहे. अशा पद्धतीचा हा जॉब असणार आपल्या 6 महिन्यांच्या कालावधीसाठी. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके. ते तुम्ही सेंड करून देणार आहे. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्रामची आणि WhatsApp ग्रुपची. ओके. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram ID, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती पण तुम्हाला देऊन देईल पुणे महानगरपालिकेची. जर तुम्हाला इथं काही पाहिजे असेल तर डाउनलोड वगैरे करण्यासाठी. ओके. जर तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांना तुम्हाला शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलवर पहिल्यांदाच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तो घेऊन येत असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.